नमस्कार ताईंनो, आज आपण श्राद्धाची थाळी बघणार आहोत। त्यासाठी सकाळीच मी सर्व भाज्या साफ करून घेतल्या होत्या। लसूण, अद्रक, लसूण त्याची पेस्ट मिक्सरमधून ते देखील फिरवून घेतले होते। बघू शकता आपल्या अळूची पाने, भेंडी, कारले, दोडके, गिलके, एक कारलं पूर्ण चिरून आतमधल्या बिया काढून घेतल्या होत्या। इथे चवळ्या, देवकोळ्याची भाजी, गवार, कोथिंबीर कापून घेतली होती, लसूण काढून घेतलेला होता। इथे खोबरे, अद्रक व लसूण घेतलेले, मिरच्या, कढीपत्ता ते देखील सर्व एका बाजूला जे आपल्याला लागणार होतं स्वयंपाकासाठी ते काढून घेतलेले। आता मी उडदाची कोरी डाळ जी असते ती मिक्सरमधून काढून घेत आहे उडदाच्या वड्यांसाठी। ती सर्व डाळ दळल्यानंतर शेवटी थोडी डाळ बाकी होती त्यात मी अद्रक व लसूण टाकले, थोडी मिरची टाकली, थोडे जिरे टाकले व मिक्सरमधून ती देखील फिरवून घेतली। त्यात मी आता थोडी हळद टाकली, मीठ न टाकता, कारण मीठ मी नंतर टाकेल, कारण मिठाचे पाणी सुटते त्यामुळे। आता मिक्सरच्या भांड्यात खोबरे, लसूण व अद्रक ते देखील दळून घेतले। आता मी वरणाला फोडणी देण्यासाठी फोडणीच्या भांड्यात तेल घेतले, राई घेतली, जिरे, कढीपत्ता, मिरची व थोडी हळद घेतली व ज्या भांड्यात मी डाळ शिजवली होती कुकरमध्ये त्यातच फोडणी दिली व लगेच दुसऱ्या भांड्यात मी ते टाकून घेतले। बघू शकता कुकरमध्ये फोडणी दिली व लगेच दुसऱ्या पातेल्यात ज्यात मला वरण करायचे होते त्यात मी वरण उकळण्यासाठी ठेवून दिले, जेणेकरून आपला टाइम वाचतो। वरून कोथिंबीर टाकली। आता आपले एका बाजूला वरण तयार होत आहे, म्हणजे वरण उकळते तेवढ्यात मी दुसऱ्या कढईत इकडे भेंडींची भाजी करायला घेतली। फोडणी दिल्यानंतर त्यात आता भेंडी टाकली, थोडे मीठ टाकले, तेवढ्यात माझे वरण देखील झाले होते। आता लगेच ही कढई मी दुसऱ्या गॅसवर ठेवून देणार आहे। आता ती कढई तिकडे ठेवल्यानंतर इकडे लगेच दुसऱ्या भाजीला मी सुरुवात केली। फोडणी देऊन जिरे, राई, मिरच्या टाकल्या, थोडे खोबरे, अद्रक व लसूण ते टाकले, थोडी हळद टाकली व देवकोळ्याची भाजी करायला घेतली। बघू शकता यात शेवटी थोडी साखर टाकायची, जेणेकरून भाजीला खूप छान चव येते। ही भाजी होत नाही तेवढ्यात भेंड्यांची भाजी झाली होती। बघू शकता ही भाजी थोडी आता मी वाफवून घेते साखर टाकून। या भाजीला खूप महत्त्व राहतं या दिवशी। बघू शकता तयार होत आहे आपली ही भाजी देखील। थोडी कोथिंबीर, थोडी वाफ घेऊन घेते मी। आता शिजून गेलेली आहे आपली भाजी, शिजून गेली। बघू शकता तेवढ्यात ही भाजी होते तेवढ्यात मी भेंड्यांची भाजी दुसऱ्या भांड्यात काढून घेतली व ती कढई घासून घेतली। बघू शकता भेंड्यांची भाजी तयार आहे। आता ही भाजी बाजूला ठेवली, ही गार होते तोपर्यंत दुसऱ्या कढईत मी दुसरी भाजी करायला घेईल। आता बघू शकता ही भाजी काढून घेतली, तयार आहे। आता या कढईमध्ये मी परत माझ्या अंदाजानुसार तेल टाकले, राई जिऱ्याची फोडणी दिली, नंतर लसूण टाकला, त्यातच मी दोडके व गिलके एकत्र भाजी करणार आहे, ते छानपैकी तेलात परतून घेतले, जेणेकरून आपल्याला पाणी टाकण्याची गरज येणार नाही। हे तेलावरच परतून घ्यायचे। अशा पद्धतीने भाजी केल्याने खूप छान चव येते। आता थोडे मीठ टाकले, जेणेकरून लवकर शिजेल आपली भाजी। आता हे परतून झाल्यानंतर यातच मी
लाल चटणी व हळद टाकणार आहे. तुमच्याकडे ह्या भाज्या कशा प्रकारे करता नक्कीच सांगा कमेंटमध्ये. व तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा. व आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. बघू शकता आपली ही भाजी देखील आता 1-2 वाफेतच तयार होणार आहे. पाणी टाकण्याची गरज आली नाही, वाफेवरच शिजून गेले. आता ही भाजी बाजूला थंड होते तोपर्यंत मी दुसऱ्या कढईत लगेच 2 पळ्या तेल टाकले व राई जिऱ्याची फोडणी देऊन बघू शकता जिरे टाकले. लगेचच त्यात थोडा कांडलेला लसूण घेतला. तो छानपैकी तेलात परतून घेतला व जे कारली राहता आपण बारीक चिरलेली ती तेलात परतून घेणार आहे. हे छानपैकी परतून घेतल्यानंतर लाल चटणी व हळद टाकली व त्यातच मी जे पूर्ण एक कारले होते ज्याच्यातल्या बिया काढून घेतल्या होत्या त्यातच मी थोडे मीठ, लाल चटणी व हळद टाकून दिली व थोडे अर्ध्या कपाच्या अंदाजानुसार पाणी टाकले व एका बाजूला ही भाजी देखील शिजायला ठेवली. कारण जे पूर्ण अख्खे जे कारले राहते ते शिजायला थोडा वेळ घेतो. बघू शकता श्राद्धाच्या थाळीत या अख्ख्या कारल्याला देखील खूप महत्त्व आहे. आता ही भाजी देखील आपली एका बाजूला तयार होईल. थोडे पाणी टाकते, अर्ध्या कपपेक्षाही कमी येते पाणी. इकडे आपली दोडके व गिलक्याची भाजी तयार आहे. आता ती भाजी कारल्याची भाजी तिकडे तयार होते तोपर्यंत लगेच मी या कढईमध्ये परत तेल टाकले, राई जिऱ्याची फोडणी दिली. मी गवार व ओल्या चवळ्या ज्या राहता त्या तेलात परतून घेतल्या. बघू शकता मी आजच्या कुठल्याच भाजीमध्ये पाणी टाकले नाही, फक्त कारल्याच्या भाजीतच पाणी टाकले. या सर्व भाज्या मी वाफेवरच शिजवल्या आहेत. बघू शकता चवळ्या व गवार छानपैकी तेलातच शिजून जाता 1-2 वाफेत. आता मी या चवळ्या व गवार एका दुसऱ्या भांड्यात काढून घेईल व यातच फोडणी देणार आहे. बघू शकता आता तेलात मी राई, जिरे, कढीपत्ता व खोबरे, अद्रक व लसूण जे मी मिक्सरमधून फिरवले होते ते टाकून घेतले. थोडी हळद व लाल चटणी टाकून या गवार व चवळीची भाजी देखील करायला घेतली. आधी आपण या चवळ्या व गवार शिजवल्यामुळे हे फक्त तेलातच परतण्याची गरज आहे आपल्याला. 1-2 वाफेत ही भाजी देखील तयार होऊन जाईल. बघू शकता सुकी भाजी छान लागते चवीला. श्राद्धाच्या थाळीत सर्व भाज्या सिंपल पद्धतीनेच बनवल्या जातात, तरी देखील त्यांना खूपच छान चव येते. तयार आहे आपली गवार व चवळीची भाजी. आता ही देखील एका बाजूला एका भांड्यात मी काढून घेणार. बघू शकता छान झालेली आपली भाजी.
आता कढीसाठी मी एका पातेल्यात ताक घेतले, त्यात 2-3 चम्मच दही टाकणार आहे। भाज्या सर्व केल्या गेल्या होत्या माझ्या, पाहिलंच असेल तुम्ही। आता कढी करायला घेतली मी। आता ताकात दही टाकल्यानंतर मी माझ्या अंदाजानुसार बेसन पीठ टाकले, थोडी हळद टाकली, थोडे मीठ टाकले व छानपैकी फेटून घेतले, जेणेकरून बेसन व दहीच्या गुठळ्या राहणार नाही। आता ह्या छानपैकी गठुळ्या मोडल्यानंतर मी परत त्याच कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकल्यानंतर राई टाकली, जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, लसूण टाकला व मिरच्या टाकल्या व त्यातच मी हे ताक, दही व बेसनचे मिश्रण टाकले। बघू शकता छानपैकी आपली कढी देखील थोड्याच वेळात तयार होणार आहे। कढीला छानपैकी उकळी आली तोपर्यंत कढी ढवळत राहावी लागते, कारण कढी फुटण्याची शक्यता असते। तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये, मला जास्त भांडी लागली नाही। मी या 2 कढईंमध्येच सर्व स्वयंपाक करून घेतला, यामुळे जास्त भांड्यांचा पसारा देखील होत नाही। बघू शकता आपली कढी तयार आहे। आता मी एका भांड्यात बेसन पीठ घेत आहे आळूच्या पानांच्या भज्या काढण्यासाठी। बघू शकता माझ्या अंदाजानुसार मी बेसन पीठ घेतले। श्राद्धच्या दिवशी कुठेच कांदा वापरला जात नाही। मी आता थोड्या ओवा क्रश करून टाकल्या, थोडे जिरे घेतले, ते देखील क्रश करून घेतले, लसूण घेतला, 1-2 कढीपत्त्याची पानं घेतली, मीठ घेतले, जिरे घेतले, थोडी लाल चटणी व हळद घेतली, पाणी टाकून आता छानपैकी हे पीठ देखील तयार करून घेतले, जेणेकरून बाकी स्वयंपाक करते तोपर्यंत हे पीठ छानपैकी मुरले जाईल। खूप जास्त पातळही नाही व खूप घट्टही नाही। बघू शकता तयार आहे आपले पीठ। आता हे रेस्ट करायला ठेवते, तोपर्यंत मी एका बाजूला भात देखील करून घेतला होता, तर थोड्या दुधात मिक्सरमध्ये भात देखील फिरवून घेतला व इकडे आपले दूध गरम होते खिरीसाठी, त्यातच मी मिक्सरमध्ये फिरवलेला भात व दूध ते टाकून घेतले। श्राद्धच्या दिवशी भात किंवा भिजवलेले तांदूळ याचीच खीर करतात। आता दुधाला छान उकळी आल्यानंतर मी त्यात खलबत्त्यात काढून घेतले होते काजू, बदाम व मनुका। आता आपली खीर उकळते तोपर्यंत त्यात मी बघू शकता माझ्या अंदाजानुसार साखर टाकून घेतली। साखर छानपैकी ढवळून घेतली। खीरमध्ये आमच्याकडे थोडे मीठ टाकतात, आधीपासून ऐकत आली आहे मी, म्हणून मी थोडे मीठ टाकले त्यात। छानपैकी आपली खीर उकळायला लागली, त्यात मी थोड्या कलरसाठी केसरचे दाणे टाकले। बघू शकता आपली खीर तयार होते तोपर्यंत
एका बाजूला तेल गरम करायला ठेवले होते मी. आता तेल गरम केल्यानंतर त्यात गोड पापड्या तळायला घेतल्या. ह्या दिवशी गोड पापड्या देखील कराव्या लागतात. तुमच्याकडे करतात की नाही ते नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. बघू शकता आपल्या गोड पापड्या देखील छानपैकी तयार होत आहेत. भाद्रपदच्या महिन्यात खीर नक्कीच खायला हवी. बघू शकता आपल्या गोड पापड्या छानपैकी टम्म फुलल्या आहेत. मी एका बाजूला खीर करते तेवढ्या दुसऱ्या बाजूला तेल गरम करायला ठेवून दिले होते, त्यामुळे माझा टाइमही वाचला. बघू शकता गोड पापड्या झाल्यानंतर मी लगेच सकाळी सर्वात आधी जे उडदाच्या वड्यांसाठी डाळ दळली होती त्यात थोडे मीठ टाकून ते मिक्स केले व लगेच गोड पापड्यानंतर उडदाचे वडे तळायला घेतले. ते तुम्ही बघणारच आहात पुढे. बघू शकता मीठ टाकून घेतले. आधी मीठ टाकले असते तर या पिठाला पाणी सुटते असं म्हणतात, म्हणून मी शेवटी मीठ टाकले करायच्या वेळेस. छानपैकी हातावर थोडे तेल घेतले व हे पीठ घेतले, त्याला होल पाडले मध्ये व तळायला घेतले. कुठल्याच प्रकारचा सोडा किंवा काहीच वापरले नाही मी याच्यात. तरी छानपैकी फुलले होते आपले वडे, कारण पीठ छानपैकी मुरले होते आपले. हे वडे तळण्यासाठी थोडा वेळच लागतो, कारण आपल्याला वरून जरी हे लालसर वाटले तरी आतमध्ये कच्चे राहतात. त्यामुळे छानपैकी हे तेलात तळू द्यायचे. बघू शकता आपले वडे तयार होत आहे. अशाच प्रकारे मी पापडीनंतर वडे करायला घेतले होते. सर्व वडे झाले. त्यानंतर मी आळूच्या पानांच्या भज्या काढल्या. बघू शकता अशा प्रकारे आपले छानपैकी उडदाचे वडे तयार होत आहेत. आता एका कोऱ्या डालकीत पापड्या व वडे काढून घेतले. आता मी आळूच्या पानांच्या भज्या करायला घेतल्या. बघू शकता हे पीठ देखील छानपैकी मुरल्यामुळे छानपैकी फुलले होत्या या भज्या देखील. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. बघू शकता छानपैकी खरपूस तळून घ्यायच्या या. अशा प्रकारे मी सर्व आळूच्या भज्या तळायला घेतल्या. बघू शकता आज मी पूर्ण स्वयंपाक 2च कढईंमध्ये केला, ज्यामुळे माझा वेळही वाचला व भांडीही जास्त खराब झाली नाही.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा ताईंनो मला, व जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा। बघू शकता छानपैकी तयार आहेत। ही पूर्ण थाळी खीर, कारल्याची भाजी, देवकोळ्याची भाजी, डाळ, कढी, भात, भेंडींची भाजी, गिलक्या दोडक्याची भाजी, इकडे ही आळूच्या पानांची भाजी, गिलक्याची भाजी व उडदाच्या डाळीचे वडे, गोड पापडी व पोळ्या, अशा प्रकारे आमच्याकडे हा ताट केला जातो। मऊच्या पानावर ठेवला जातो व एक पान वरती धाब्यावर